तुमचंही आयुष्य बदलू शकतं जर एक गोष्ट समजून घेतली तर. तुमचा मेंदू तुम्ही वापरता का, की फक्त विचार त्यात येऊ द्या आणि निघून जाऊ द्या एवढ्यासाठीच वापरता? आज आपण शिकलं पाहिजे जीनियस लोक कसे विचार करतात आणि तेच विचार तुम्ही वापरले तर तुमच्या यशाला कोण थांबवणार याबद्दल आपण विचार केला पाहिजे. नंबर एक, जे जीनियस लोक वापरतात त्यांच्याकडे गोंधळात शांत राहण्याची कला असते. जीनियस लोकांमध्ये एक मोठा गुण असतो, ते गोंधळातही शांत राहतात. एखादी अडचण आली की ते घाबरत नाहीत, तर विचार करायचा ह्या समोरच्या समस्येचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो. जर त्यात उदाहरण द्यायचं झालं तर अल्बर्ट आइन्स्टाईन, त्यांच्या काळात लोक म्हणत असत की त्यांचा मेंदू वेगळा आहे. हे कशावरून म्हणत असत, पण ते खरंच त्यांचा मेंदू वेगळा होता का? तो फक्त शांतपणे एका प्रश्नावर विचार करत राहायचा. त्याचा मेंदू मोठा वगैरे असं काही नव्हतं. तर त्यातून काही टिप्स सांगायची म्हणलं तर आपण दिवसातून फक्त 10 मिनिट आपला मोबाईल बंद करा आणि एक गोष्ट विचारात घ्या. हळूहळू तुमचं फोकस वाढेल. त्यात सांगायचं म्हणलं तर पॉइंट नंबर 2, जिज्ञासा. सतत विचारत राहणं, माणसाला सतत विचारत राहण्याची कला असली पाहिजे. जिनियस लोकांना ही कला कधीच सोडली नाही. का? हे विचारणं. लहान मूल विचारतं का, कसं झालं, पण हळूहळू आपण मोठं झाल्यावर आपण हे विचारणं थांबवतो. तर जिनियस काय करतो? जिनियस हा जग काहीही सांगो तो कंटिन्युअसली विचारत राहतो. हे खरं आहे का? याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे? ह्या सगळी गोष्टी तो विचारत राहतो. तर स्टीव्ह जॉबनं जर विचारलं नसतं फोन एकाच बटनाचा का नको, तर आयफोन हा निर्माण झालाच नसता. ह्याच्यातून सांगायचं म्हणलं तर दररोज एक नवीन गोष्टीचं उत्तर शोधा. विचार करा, त्याचं उत्तर शोधा आणि ते अंमलात आणा. ही सायकल कंटिन्यू मध्ये चालू ठेवा. तुमच्यात एक ना एक दिवस प्रोग्रेस नक्की दिसेल. दिवसाची सुरुवात ही जिनियस पद्धतीनं करा. दिवसाची सुरुवात ही रुटीन म्हणून नाही तर एक रिच्युअल म्हणून करा. सकाळी उठल्यानंतर जिनियस लोक काय करतात माहिती का? ते विचार करतात, आज मी नवीन काय करणार, मी आज नवीन काय शिकणार. ते मोबाईल आपल्यासारखं स्क्रोल करत बसत नाहीत, तर 5 मिनिट मन शांत करतात. 5 मिनिट त्यांचं ध्येय लिहितात, त्यांना काय करायचे, आणि 10 मिनिट ते वाचन करतात. जास्त मोठं काय नाही, जीवनात साधं रुटीन वापरा. एका डायरीमध्ये असं लिहा, आय एम ग्रेटफुल फॉर, आणि आपण कशा कशासाठी ग्रेटफुल आहात हे लिहा. दिवसाचे एक ध्येय ठरवा. रात्री मी काय शिकलो हे लिहा. ह्या छोट्या सवयी महान विचारांचा पाया आहेत. पॉइंट नंबर 4, मेंदूची व्यायामशाळा. जसं आपण शरीराचा व्यायाम करतो तसंच मेंदूचंही व्हावं लागतं. जिनियस लोक काय करतात, तर ते रोज माइंड्स गेम खेळतात. ते पझल्स खेळतात, चेस खेळतात, काही अशा मेमोरायझेशन ट्रिक्स असतात. यामुळे मेंदू तेजस्वी होतो आणि फ्लेक्झिबल राहतो. प्रत्येक दिवशी एक ब्रेन वर्कआउट ठरवा. जसं की 3च गोष्टी लक्षात ठेवा, 3च नवीन शब्द लक्षात ठेवा आणि 3 कोट्स आणि कुठलेही रॅन्डम 3 विचार लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 5, तर भयावर मात घ्या, रिस्क घ्या. जिनियस लोकांनी यश मिळवलं कारण त्यांनी रिस्क घेतली. थॉमस एडिसन 1000 वेळा फेल झाले, पण म्हणाले, मी 1000 वेळा फेल झालो नाही, तर मी 1000 मार्ग शोधले की मी हे काम करत नाही. तुमचं भय काय आहे त्यावर रोज थोडं थोडं काम करा. जसं की पब्लिक स्पीकिंग, पब्लिक मध्ये बोलायचं भय, तर रोज 1 मिनिट बोलून बघा. जिनियस बनण्याचा मार्ग हा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून असतो. तर जिनियस कोणी जन्मता होत नाही, तर जिनियस हे निर्माण होतात नित्य विचाराने, नित्य जिज्ञासेने आणि नित्य प्रयत्नाने.
तर तुम्ही आजपासूनच ठरवा, मी जीनियस प्रमाणे विचार करणार. कारण यश हे तेव्हाच मिळतं जेव्हा विचार आणि कृती दोन्हीही शक्तिशाली असतात. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल खरंच, तर सबस्क्राईब करा आणि जीनियस सिरीजचे पुढील भाग पाहायला विसरू नका. थँक यू.